नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत। ते मित्रांनो तुम्हाला खूपच महत्त्वाचे आहेत आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, का तर मित्रांनो तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील। तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघ फिफाने कोणत्या देशावर बंदी घातली आहे? आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघ फिफा ने कोणत्या देशावर बंदी घातली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 भारत देशावर बंदी घातलेली आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, कोणता दिवस सद्भावना दिवस म्हणून साजरा केला जातो? कोणता दिवस सद्भावना दिवस म्हणून साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 20 ऑगस्ट हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, कोणता दिवस भारतात अक्षय ऊर्जा दिवस म्हणून साजरा केला जातो? कोणता दिवस भारतात अक्षय ऊर्जा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? तर ऑप्शन क्रमांक 3 20 ऑगस्ट हा दिवस अक्षय ऊर्जा दिवस साजरा केला जातो, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक चौथा, खालीलपैकी पानिपतचे तिसरे युद्ध कोणामध्ये झाले? खालीलपैकी पानिपतचे तिसरे युद्ध कोणामध्ये झाले? तर ऑप्शन क्रमांक 3 पानिपतचे तिसरे युद्ध मराठा आणि अफगाण यांच्यामध्ये झाले, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5, भारतामध्ये आल्यानंतर गांधीजींनी पहिली चळवळ कोठे घडून आणली? भारतात आल्यानंतर गांधीजींनी पहिली चळवळ कोठे घडून आणली? तर ऑप्शन क्रमांक 3 गांधीजींनी भारतामध्ये आल्यानंतर चंपारण येथे पहिली चळवळ घडवून आणली, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6, लॉर्ड कर्झनला औरंगजेबाची उपमा कोणी दिली? लॉर्ड कर्झनला औरंगजेबाची उपमा कोणी दिली? तर ऑप्शन क्रमांक 4 लॉर्ड कर्झनला औरंगजेबाची उपमा गोपाळ कृष्ण गोखले यांनी दिली, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7, भारताची नाइटिंगेल म्हणून कोणती व्यक्ती ओळखली जाते? भारताची नाइटिंगेल म्हणून कोणती व्यक्ती ओळखली जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 सरोजिनी नायडू हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8, भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान उत्तराखंड हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9, जिम कॉर्बेटचे जुने नाव काय होते? जिम कॉर्बेटचे जुने नाव काय होते? तर ऑप्शन क्रमांक 1 हेली नॅशनल पार्क हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10, भारतामध्ये सर्वात जास्त राष्ट्रीय उद्याने कुठे आहेत? भारतामध्ये सर्वात जास्त राष्ट्रीय उद्याने कुठे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 भारतामध्ये राष्ट्रीय उद्याने सर्वात जास्त मध्य प्रदेशात आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11, भारतातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? भारतातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 हिमेस 3568 किलोमीटर जम्मू आणि काश्मीर हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12, 3 राजधान्या असलेले पहिले राज्य कोणते होते? 3 राजधान्या असलेले पहिले राज्य कोणते होते? तर ऑप्शन क्रमांक 2 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवघर विमानतळाचे उद्घाटन केले, ते कोणत्या राज्यात आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवघर विमानतळाचे उद्घाटन केले, ते कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 झारखंड राज्यात आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी न्यू मूर बेट कोणत्या नदीवर आहे? खालीलपैकी न्यू मूर बेट कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 गंगा नदीवर आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15, महाराष्ट्र राज्याचे सध्याचे महाधिवक्ता कोण आहेत? महाराष्ट्र राज्याचे सध्याचे महाधिवक्ता कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 आशुतोष कुंभकोणी हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16, डॅश डॅश म्हणजे घरचे मन इच्छा व आकांक्षा जाणून घेण्याची गुरुकिल्ली होय। डॅश डॅश म्हणजे घटनाकारांचे मन इच्छा व आकांक्षा जाणून घेण्याची गुरुकिल्ली होय। तर ऑप्शन क्रमांक 4 घटनेचा सरनामा म्हणजे घटनाकारांचा मन इच्छा व आकांक्षा जाणून घेण्याची गुरुकिल्ली होय, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 17, भारताची महिला खेळाडू कमलप्रीत कौर कोणत्या खेळाशी संबंधित आहे? भारताची महिला खेळाडू कमलप्रीत कौर ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 भारताची महिला खेळाडू कमलप्रीत कौर थाळीफेक या खेळाशी संबंधित आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 18, 50 वर्ष ब्रिटिश राज्य तोवर टिकेल तर ना हे उद्गार खालीलपैकी कोणाचे आहेत? 50 वर्ष ब्रिटिश राज्य तोवर
टिकील तर ना हे उद्गार खालीलपैकी कोणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 पहा, डॅशच्या डोंगररांगामुळे तापी पूर्णा खोरे गोदावरी खोऱ्यांपासून वेगळे झाले आहे. डॅश डोंगररांगामुळे गोदावरी खोऱ्यापासून वेगळे झाले आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 अजिंठा व सातमाळा ते खोऱ्यांपासून वेगळे झाले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 पहा, फिल्म आणि दूरचित्रवाणी शिक्षण केंद्र राज्यात डॅश येथे आहे. फिल्म आणि दूरचित्रवाणी शिक्षण केंद्र राज्यात डॅश येथे आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 पुणे या जिल्ह्यात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 पहा, अजिंक्यतारा हा प्रसिद्ध किल्ला डॅश येथे आहे. अजिंक्यतारा हा प्रसिद्ध किल्ला डॅश येथे आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 सातारा जिल्ह्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 पहा, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2021 मध्ये आपला पहिला विदेशी दौरा कोणत्या देशात केला? कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2021 मध्ये आपला पहिला विदेश दौरा कोणत्या देशात केला? तर ऑप्शन क्रमांक 3 अमेरिका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 पहा, हर्ट्ज हे डॅश या मापनाचे एकक आहे. हर्ट्ज हे डॅश या मापनाचे एकक आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 वारंवारता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 पहा, यकृत हा अवयव शरीरातील डॅशच्या संबंधित आहे. यकृत हा अवयव शरीरातील डॅश संबंधित आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 पचन संस्थेशी संबंधित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 पहा, भारताचे हवाई दल प्रमुख कोण आहेत? भारताचे हवाई दल प्रमुख कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 विवेकराम चौधरी हे हवाई दलाचे प्रमुख आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 पहा, खालीलपैकी कोणास स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे म्हटले जाते? खालीलपैकी कोणास स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड रिपन यांना स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे म्हटले जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 पहा, खालीलपैकी मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते? खालीलपैकी मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 वर्तमानपत्र. मराठीतील पहिले दर्पण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 पहा, भारतीय राज्यघटनेचे खालीलपैकी कोणते कलम घटना दुरुस्तीशी संबंधित आहे? भारतीय राज्यघटनेचे खालीलपैकी कोणते कलम घटना दुरुस्तीशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 368 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 पहा, खालीलपैकी जपानचे पंतप्रधान कोण आहेत? खालीलपैकी जपानचे पंतप्रधान कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 फुमियो किशिदा हे जपानचे पंतप्रधान आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 पहा, रक्तवाहिन्यांमध्ये गुठल्या निर्माण होणे या रोगास डॅश असे म्हणतात. रक्तवाहिन्यांमध्ये गुठल्या निर्माण होणे या रोगास डॅश असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 2 थ्रॅम्बोसिस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 पहा, क्रांतिकारकांनी 12 मे 1857 रोजी डॅश दिल्लीचा बादशाह म्हणून घोषित केले. क्रांतिकारकांनी 12 मे 1857 रोजी डॅश दिल्लीचा बादशाह म्हणून घोषित केले. तर ऑप्शन क्रमांक 3 बहादूर शाह यांना दिल्लीचा बादशाह म्हणून घोषित केले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 पहा, रात आंधळेपणा हा नेत्रविकार कोणत्या कारणाने होतो? रात आंधळेपणा हा नेत्रविकार कोणत्या कारणाने होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 जीवनसत्वाच्या अभावामुळे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 पहा, ठक्कर बाप्पा यांनी डॅशच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. ठक्कर बाप्पा यांनी डॅशच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 आदिवासी कल्याण या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 पहा, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुका करण्याचे अधिकार कोणाचा आहेत? सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुका करण्याचे अधिकार कोणाचा आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 राष्ट्रपती यांना अधिकार आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 पहा, महाराष्ट्रात डॅश हा जिल्ह्यात तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात. महाराष्ट्रात डॅश जिल्ह्यात तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात. तर ऑप्शन क्रमांक 1 चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 पहा, खालीलपैकी कोणते राज्य महाराष्ट्राच्या आग्नेयेस आहे? खालीलपैकी कोणते राज्य महाराष्ट्राच्या आग्नेयेस आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 तेलंगणा हे राज्य महाराष्ट्राच्या आग्नेयेस आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 पहा, मुंबई शहरात पाणीपुरवठा करणारी तानसा व वैतरणा म्हणजेच मोडकसागर ही जलाशये कोणत्या जिल्ह्यात आहेत? मुंबई शहरात पाणीपुरवठा करणारी तानसा व वैतरणा
म्हणजेच मोडक सागर ही जलाशय कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ठाणे जिल्ह्यात आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 पहा. खालीलपैकी डॅश अशा प्राण्यास महाराष्ट्राचा राज्य प्राणी म्हणून गणले जाते? खालीलपैकी डॅश अशा प्राण्यास महाराष्ट्राचा राज्य प्राणी म्हणून गणले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 शेकरू या प्राण्यास महाराष्ट्राचा राज्य प्राणी म्हणून गणले जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 पहा. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण अमरावती जिल्ह्यात आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 वा. गुलामगिरी हा ग्रंथ डॅश यांनी लिहिला? गुलामगिरी हा ग्रंथ डॅश यांनी लिहिला? तर ऑप्शन क्रमांक 4 महात्मा ज्योतिबा फुले यांनी गुलामगिरी हा ग्रंथ लिहिला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 वा. एक हॉर्स पॉवर म्हणजे किती वॅट? एक हॉर्स पॉवर म्हणजे किती वॅट? तर ऑप्शन क्रमांक 4 एक हॉर्स पॉवर म्हणजे 746 वॅट. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म डॅश येथे झाला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म डॅश येथे झाला? तर ऑप्शन क्रमांक 3 इंदोर जवळ महू. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 वा. खालीलपैकी 3 कर अप्रत्यक्ष कर असून एक कर प्रत्यक्ष स्वरूपाचा आहे तो कोणता? खालीलपैकी 3 कर अप्रत्यक्ष कर असून एक कर प्रत्यक्ष स्वरूपाचा आहे तो कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 उत्पन्न कर. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 वा. विश्वातील सर्व वस्तूंवर कार्य करणारे बल म्हणजे कोणते? विश्वातील सर्व वस्तूवर कार्य करणारे बल म्हणजे कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 गुरुत्व बल. हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 वा. तुमसर येथे डॅश डॅशची मोठी बाजारपेठ आहे? तुमसर येथे डॅश डॅश मोठी बाजारपेठ आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 तांदूळची मोठी बाजारपेठ आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 वा. ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 1 राजाराम मोहन राय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 वा. कोरडी हवा विजेची डॅश डॅश असते? कोरडी हवा विजेची डॅश डॅश असते? तर ऑप्शन क्रमांक 2 दुर्वाहक असते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 वा. महाराष्ट्र विधानसभेचे विद्यमान सभापती कोण आहेत? महाराष्ट्र विधानसभेचे विद्यमान सभापती कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्राचे विधानसभेचे विद्यमान सभापती राहुल नर्वेकर आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 वा. भारतीय अर्थव्यवस्थेचे स्वरूप व्यक्त करण्यासाठी खालीलपैकी कोणते विशेषण समर्थक ठरेल? भारत अर्थव्यवस्थेचे स्वरूप व्यक्त करण्यासाठी खालीलपैकी कोणते विशेषण समर्थक ठरेल? तर ऑप्शन क्रमांक 2 विकसनशील विशेषण समर्थक ठरेल. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 वा. देशात डॅश डॅश या राज्यात तांदळाचे सर्वाधिक देशात डॅश डॅश या राज्यात तांदळाचे सर्वाधिक उत्पन्न निघते? तर ऑप्शन क्रमांक 3 पश्चिम बंगाल या राज्यामध्ये तांदळाचे सर्वाधिक उत्पन्न निघते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 जागतिक शांतता निर्देशांक 2021 नुसार खालीलपैकी जगातील सर्वात शांत प्रदेश कोणता आहे? जागतिक शांतता निर्देशांक 2021 नुसार खालीलपैकी जगातील सर्वात शांत प्रदेश कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 युरोप. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 ड्रोन धोरण मंजूर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? ड्रोन धोरण मंजूर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 हिमाचल प्रदेश. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 महिला विश्वचषक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा 2022 खालीलपैकी कोणत्या देशाने जिंकले आहे? महिला विश्वचषक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा 2022 खालीलपैकी कोणत्या देशाने जिंकले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑस्ट्रेलिया. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 कोणते व्यंजन कंठ्य वर्ण प्रकरणात मोडत नाही? खालीलपैकी कोणते व्यंजन कंठ्य वर्ण प्रकरणात मोडत नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 च. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मराठी भाषेतील पहिला शिलालेख इसवी सन 983 मध्ये कोठे आढळला? मराठी भाषेतील पहिला शिलालेख इसवी सन 983 मध्ये कोठे आढळला? तर ऑप्शन क्रमांक 3 श्रवण बेळगोळ. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो? तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण काय म्हणतो? तर ऑप्शन क्रमांक 2 वर्ण. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 नामाचे मुख्य प्रकार किती आहेत? नामाचे मुख्य प्रकार किती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 3. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक
8वा, मराठी भाषेत मुख्य काळ किती आहेत? मराठी भाषेत मुख्य काळ किती आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, खालील वाक्यातील सर्वनामे ओळखा. तुका आपण शिकारीला, तुका आपण शिकारीला. तर ऑप्शन क्रमांक 3 आपण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, देवाज्ञा होणे म्हणजे काय? देवाज्ञा होणे म्हणजे काय? तर ऑप्शन क्रमांक 4 मृत्यू पावणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, एखाद्या शब्दाला किंवा शब्दसमूहाला पूर्ण अर्थ प्राप्त झाला तर त्याला आपण डॅशेस असे म्हणतो. एखाद्या शब्दाला किंवा शब्दसमूहाला पूर्ण अर्थ प्राप्त झाला तर त्याला आपण डॅशेस असे म्हणतो. तर ऑप्शन क्रमांक 4 वाक्य हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, वाक्य प्रकार ओळखा. वाक्य प्रकार ओळखा. मी रोज सकाळी उठतो व 1 तासभर शाळेचा अभ्यास करतो. मी रोज सकाळी उठतो व 1 तासभर शाळेचा अभ्यास करतो. तर ऑप्शन क्रमांक 3 संयुक्त हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, प्रयोग ओळखा. प्रयोग ओळखा. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे. तर ऑप्शन क्रमांक 3 भावे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, डोळ्यात अंजन घालणे म्हणजे काय? डोळ्यात अंजन घालणे म्हणजे काय? तर ऑप्शन क्रमांक 2 चूक लक्षात आणून देणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, पर्यायी मन ओळखा. पर्यायी मन ओळखा. नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा. नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा. तर ऑप्शन क्रमांक 2 नाव मोठे लक्षण खोटे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, नाटकाच्या आरंभीचे स्तवनगीत डॅश डॅश कोणते? नाटकाच्या आरंभीचे स्तवनगीत डॅश डॅश कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 नांदी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, मन पूर्ण करा. मन पूर्ण करा. वाजली तर वाजली नाही तर मोडून खाली. वाजली तर वाजली नाही तर मोडून खाली. तर ऑप्शन क्रमांक 2 गाजराची पुंगी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, नीलू नावाचा काळा कुत्रा होता. विशेषण ओळखा. नीलू नावाचा काळा कुत्रा होता. विशेषण ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 काळा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, आईने दिलेला लाडू खाल्ला या वाक्याचा काळ ओळखा. आईने दिलेला लाडू खाल्ला या वाक्याचा काळ ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 भूतकाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, आपल्या बोलण्यात येणारे वाक्य हे डॅश डॅश असते. आपल्या बोलण्यात येणारे वाक्य हे डॅश डॅश असते. तर ऑप्शन क्रमांक 4 विधान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21, गाणे सर्वांना आवडते या वाक्यातील गाणे हा शब्द वाक्यात कोणते कार्य करते? गाणे सर्वांना आवडते या वाक्यातील गाणे हा शब्द वाक्यात कोणते कार्य करते? तर ऑप्शन क्रमांक 4 धातू साधित नामाचे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22, महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 UPS मदान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23, भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24, जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणत्या देशात आहे? जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणत्या देशात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 भारत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25, भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता आहे? भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 गोड्या पाण्यातील डॉल्फिन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26, शिंझो आबे हे कोणत्या देशाचे पूर्व पंतप्रधान होते? शिंझो आबे हे कोणत्या देशाचे पूर्व पंतप्रधान होते? तर ऑप्शन क्रमांक 2 जपान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27, बोरिस जॉन्सन हे कोणत्या देशाचे पंतप्रधान होते? बोरिस जॉन्सन हे कोणत्या देशाचे पंतप्रधान होते? तर ऑप्शन क्रमांक 3 इंग्लंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28, खालीलपैकी कोणत्या खेळाडूंची राज्यसभेवर नेमणूक झाली आहे? खालीलपैकी कोणत्या खेळाडूंची राज्यसभेवर नेमणूक झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 PT उषा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी म्हणजेच यशोदा कुठे आहे?
यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी म्हणजेच यशोदा कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 महाराष्ट्रात महसूल दिन केव्हा साजरा केला जातो? महाराष्ट्रात महसूल दिन केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 1 ऑगस्ट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 महाराष्ट्र राज्य गुप्त वार्ता प्रबोधिनी म्हणजेच MIA मुख्यालय कुठे आहे? महाराष्ट्र राज्य गुप्त वार्ता प्रबोधिनी म्हणजेच MIA चे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 महाराष्ट्र राज्य गुप्त वार्ता विभाग CID मुख्यालय कुठे आहे? महाराष्ट्र राज्य गुप्त वार्ता विभाग CID मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभाग CID मुख्यालय कुठे आहे? महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभाग CID मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 वातावरणात सर्वाधिक प्रमाण हे कोणत्या वायूचे आहे? वातावरणात सर्वाधिक प्रमाण हे कोणत्या वायूचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 नायट्रोजन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 नायडू ट्रॉफी खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? नायडू ट्रॉफी खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 बुद्धिबळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 जपान या देशाच्या पार्लमेंटला काय म्हणतात? जपान या देशाच्या पार्लमेंटला काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 डाएट हे आपले करेक्ट आन्सर होईल. 37 जागतिक लोकसंख्या दिन केव्हा साजरा केला जातो? जागतिक लोकसंख्या दिन केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 11 जुलै हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 स्वतंत्र भारताची पहिली जनगणना कोणत्या साली करण्यात आली? स्वतंत्र भारताची पहिली जनगणना कोणत्या साली करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 4 1951 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 स्वतंत्र भारतानंतरची आता होणारी कितवी जनगणना आहे? स्वतंत्र भारतानंतरची आता होणारी ही कितवी जनगणना आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 8वी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 भारतीय जनगणना ही प्रति किती वर्षाला केली जाते? भारतीय जनगणना ही प्रति किती वर्षाला केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 10 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 1872 साली भारताची पहिली जनगणना कोणाच्या कालकीर्तीत पार पडली? 1872 साली भारताची पहिली जनगणना कोणाच्या कालकीर्तीत पार पडली? तर ऑप्शन क्रमांक 2 लॉर्ड मेयो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो? पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 निफे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दैनिक सरासरी तापमान कक्षा जास्त असते? खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दैनिक सरासरी तापमान कक्षा जास्त असते? तर ऑप्शन क्रमांक 4 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 भारताची दक्षिण उत्तर लांबी किती आहे? भारताची दक्षिण उत्तर लांबी किती आहे? तर ऑप्शन 1 3214 किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 सर्वाधिक लांबीचा समुद्र किनारा लाभलेला भारतातील राज्य कोणते? सर्वाधिक लांबीचा समुद्र किनारा लाभलेला भारतातील राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 गुजरात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दैनिक सरासरी तापमान कक्षा जास्त असते? खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दैनिक सरासरी तापमान कक्षा जास्त असते? तर ऑप्शन क्रमांक 4 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 आजच्या अनेक खंडाच्या निर्मितीच्या अगोदर एक जिनसी खंड होता, त्याचे नाव काय होते? आजच्या अनेक खंडाच्या निर्मितीच्या अगोदर एक जिनसी खंड होता, त्याचे नाव काय होते? तर ऑप्शन क्रमांक 3 पॅजिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 महाराष्ट्र राज्य डॅशडेशा जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे? महाराष्ट्र राज्यात डॅशडेशा जिल्ह्यात अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 गडचिरोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 पृथ्वीच्या अंतरंगासंबंधी खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? पृथ्वीच्या अंतरंगासंबंधी खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 ज्वारी संशोधन केंद्र कुठे आहे? ज्वारी संशोधन केंद्र कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सोलापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल.